गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अध्याय 20. ब्राह्मणीची ब्रह्मसंबंध बाधा दूर केली। श्री गणेशाय नमः। सिद्ध नामधारकास म्हणाला, श्री गुरु औदुंबर क्षेत्री आहेत अशी ज्यांची दृढ श्रद्धा आहे त्या भक्तांना त्यांच्या कृपेची अनुभूती येतेच। त्याविषयीची एक कथा सांगतो, ऐक। शिरोळ गावी गंगाधर नामक एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत असे। त्याच्या सुशील पत्नीला 5 पुत्र झाले, पण एकही जगला नाही। संतती जगण्यासाठी अनेक उपाय केले, पण उपयोग झाला नाही। म्हणून त्या दुःखी दाम्पत्याने गावातील ज्ञानी ब्राह्मणांना विचारले। ते गंगाधराच्या पत्नीला म्हणाले, मुली, पूर्वजन्मी तू शौनक गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होतेस, ते परत केले नाहीस। त्या ब्राह्मणाने निराशेने आत्महत्या केली। तो ब्राह्मण पिशाच्य झाला असून तोच तुझा गर्भपात करवितो आहे। ते ऐकून ब्राह्मणी शोकाकुल झाली। तिने ब्राह्मणांचे पाय धरले व म्हणाली, माझ्या पूर्व दुष्कृत्यामुळे मी मातृत्व सुखाला मुकले आहे, आता आपणच मार्ग दाखवा। त्यावर ब्राह्मण म्हणाले, मुली, तू ब्रह्मद्रव्याच्या अपहार व ब्रह्महत्या असे दुहेरी पातक केले आहेस। तो दोष घालविण्यासाठी औदुंबर क्षेत्री जा। तेथे राहून श्री गुरुचरणांची आराधना कर। हे पवित्र गुरुपीठ आहे। तू तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून औदुंबराला पाणी घाल, असे 7 वेळा कर। श्री गुरुच्या चरणांवर जलाभिषेक कर, नंतर काम्यतीर्थात स्नान। या आराधनेने श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपाप्रसादाने तू पापमुक्त होशील। त्याची बाधा टळेल व तुझेही कार्य होईल। मग विप्रांच्या उपदेशानुसार ते औदुंबर क्षेत्री गेली। तेथे राहून स्नान, उपोषण, औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे, श्री गुरुचरणांची पूजा करणे याप्रमाणे आराधना करू लागली। 3ऱ्या दिवशी रात्री ती निद्रेत असताना गतजन्मी आत्महत्या केलेला तो ब्राह्मण तिच्या स्वप्नात आला व क्रोधाने ओरडून म्हणाला, तू माझे 100 रुपये दे, नाहीतर मी तुझा जीव घेईन। तुझा वंशच वाढू देणार नाही। तुझ्या या आराधनेचा काहीही उपयोग होणार नाही। तो तिला धमकावून मारण्यासाठी धावला। घाबरलेली ब्राह्मणी मार चुकविण्यासाठी औदुंबराआड गेली। तेथे श्री गुरूंना पाहून त्यांच्या मागे लपली। श्री गुरूंनी ब्राह्मणाला विचारले, तू हिला का मारतो आहेस? तो म्हणाला, हिने माझ्या द्रव्याचा अपहार केला आहे। हिची बाजू घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका। ते उर्मट भाषण ऐकून श्री गुरु संतापले। ते ब्राह्मणाला खडसावून म्हणाले, ही कन्या माझी भक्त आहे। हिला त्रास दिलास तर माझ्याशी गाठ आहे। ही यथाशक्ती जे द्रव्य देईल ते घे आणि हिला सोडून दे। माझे ऐकशील तर पिशाच्या योनीतून सुटका होऊन तुला सद्गती मिळेल। ऐकले नाहीस तर माझ्या भक्ताचे रक्षण करण्यास मी समर्थ आहे, हे लक्षात ठेव। ते ऐकून ब्रह्मसंबंध वरमला। त्याने श्री गुरूंना वंदन केले, त्यांचे म्हणणे मान्य केले। श्री गुरु त्याला म्हणाले, या ब्राह्मणीने तुझे उत्तर कार्य केल्यावर तुला सद्गती मिळेल। द्रव्यासाठी अडून बसू नको। ही यथाशक्ती जे देईल त्यावर समाधान मान। मग ते ब्राह्मणीला म्हणाले, मुली, तुझ्या आराधनेने तू ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होशील। हा ब्रह्मसंबंध तुला त्रास देणार नाही। तुला पूर्णायुषी कन्या व पुत्र होतील। तुझे कल्याण होईल। त्या ब्राह्मणीने महिनाभराची गुरुचरणांची सेवा पूर्ण केली। मग त्या ब्राह्मणाच्या नावाने उत्तर कार्य व दानधर्म केला। त्यामुळे तिचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले। ब्रह्मसंबंधालाही मुक्ती मिळाली। अन्य दिनी श्री गुरूंनी तिच्या स्वप्नात जाऊन 2 नारळ तिच्या ओटीत टाकले व म्हणाले, मुली, तुला विद्वान व शतायुषी पुत्र होतील। वंश परंपरा अखंड राहील। आता व्रताचे उद्यापन कर। त्याप्रमाणे तिने उद्यापन केले। त्या प्रसंगी श्री गुरूंनी स्वतः प्रकट होऊन त्या दंपतीस दर्शन व आशीर्वाद दिले। पुढे श्री गुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणीला जुळे मुलगे झाले। ज्येष्ठ पुत्राचा व्रतबंध करून धाकट्या पुत्राचा त्याच्या 3ऱ्या वर्षी चौलकर्म करण्याचा त्या दंपतीचा बेत होता। त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली। पण चौलकर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीच त्या मुलाच्या हातापायांना धनुर्वाताने आखडी आली। 3 दिवस मरणप्राय वेदना सहन केल्यावर 4थ्या दिवशी सायंकाळी तो गतप्राण झाला। तेव्हा त्या दाम्पत्याला मोठाच धक्का बसला। गुरुदेव, तुमच्या कृपाप्रसादाने झालेल्या आणि तुम्हीच दीर्घायुष्याचे वरदान दिलेल्या माझ्या पुत्राला असे अल्पायुषी मरण आलेच कसे? आज तुमच्या वचनाला कर्मीपणा आला, असे म्हणून ती प्रेताला कवटाळून रात्रभर रडत होती। आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करूच द्यायचे नाहीत असा निश्चय करून तिने ते प्रेत वस्त्राने
स्वतःच्या छातीशी बांधून ठेवले. लोकांनी तिला खूप समजावले, पण व्यर्थ. दुपार झाली तरी ती हट्ट सोडेना. लोक संभ्रमात पडले, तिला दोष देऊ लागले. इतक्यात श्री गुरु नृसिंह सरस्वती बालब्रह्मचार्याच्या रूपात तिच्यापाशी आले. त्याने तिला सांत्वनपर बराच उपदेश केला. अध्याय 21. मृत विप्रपुत्र पुन्हा जिवंत झाला. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, ब्रह्मचार्याने मृत बालकाच्या मातेचे अर्थात गंगाधराच्या पत्नीचे मृदू वचनांनी सांत्वन केले. तो म्हणाला, बाई ग, या भूलोकी जन्मलेल्या प्रत्येकाला आज न उद्या जायचेच आहे. कोणी आधी जातो, कोणी नंतर. उत्पत्ती व नाश हे सृष्टीचक्र अव्याहत चालूच आहे. मायेच्या अचिंत्य प्रभावाने मनामध्ये ममत्व निर्माण होते. या भ्रांतीनेच कन्या, पुत्र, पत्नी, मित्र यांची आसक्ती उत्पन्न होते. सर्व प्रकारचे प्राणी आपापल्या पूर्वकर्माप्रमाणे उत्पन्न होतात आणि देह प्रारब्ध भोगतात. मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा नवीन देह धारण करतो. अर्थात व्यक्ताचे अव्यक्त होणे आणि अव्यक्ताचे व्यक्त होणे हा क्रम चालूच असतो. म्हणून जे ज्ञानी आहेत ते मनुष्याच्या जन्माचे व मृत्यूचे सुखदुःख मानित नाहीत. अज्ञानी माणसे मात्र मायामोहामुळे नाती जोडून सुखदुःखे भोगतात. तुझेही अनेक जन्म झालेले आहेत. त्यावेळी कोणीतरी तुझे माता, पिता, बंधू, सोयरे असणारच. त्यांच्या वियोगाचे दुःख तू आज करतेस काय? मग या जन्मात पुत्रवियोग झाला म्हणून रडण्यात काय अर्थ आहे? हा देह अस्थिमासाचा नश्वर गठ्ठा आहे. मलमूत्राचे अगर आहे, घृणास्पद आहे. त्याची आसक्ती धरू नकोस. हे कलेवर अंत्यसंस्कारासाठी देऊन टाक. ब्राह्मणी म्हणाली, महाराज, तुमचे म्हणणे मला पटते, पण ते स्वीकारण्याचे धैर्य माझ्यात नाही. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार. 5 पुत्र गमावल्याचे दुःख मी भोगले आहे. मी त्यांना शरण गेले. त्यांनी मला अभय दिले. तुझी संतती ज्ञानी आणि दीर्घायुष्य होईल असा मला आशीर्वाद दिला. त्यामुळे मी निश्चिंत झाले. पण आज माझा पुत्र मेला. माझ्या विश्वासाला तडा गेला. आता मी प्राणार्पणच करणार. ब्राह्मणीचा निश्चय अटळ होता. त्या मातेची मनोवस्था जाणून ब्रह्मचारी म्हणाला, श्री गुरूंच्या आशीर्वादानुसार तुझा पुत्र पूर्णायुषी झाला नाही याचे तुला दुःख वाटणे साहजिक आहे. तो विश्वास ढळू देऊ नकोस. पुत्राचे कलेवर घेऊन औदुंबर क्षेत्री जा. त्याच्या बाबतीत जे योग्य आहे ते श्रीगुरू करतीलच. त्याच्या आश्वासक बोलण्याने ब्राह्मणीला धीर आला. मुलाचे शव पाठीला बांधून ती औदुंबर क्षेत्री गेली. आपल्या बाळाला श्रीगुरूंच्या पादुकांजवळ ठेवले. श्रीगुरूंनी तिला येथेच वरदान दिले होते. तो प्रसंग आठवून ती अनिवार शोकाने आक्रोश करू लागली. गुरुपादुकांवर डोके आपटून रडू लागली. पादुका रक्ताने माखल्या. तिचा पती व आप्तजनही बरोबर आले होते. त्यांनी तिची वारंवार समजूत काढली. अंत्यसंस्कारासाठी प्रेताची मागणी केली, पण ती ऐकेच ना. रात्र झाली. लोक तिच्या हट्टाला अक्षरशः कंटाळले. उद्या सकाळी काय करायचे ते ठरवू असा विचार करून मुक्कामी गेली. ब्राह्मण व ब्राह्मणी कलेवराचे रक्षण करीत तेथेच शोक करीत बसून राहिली. 3ऱ्या प्रहरी ब्राह्मणीला ग्लानीने गाढ झोप लागली. तेव्हा तिला एक स्वप्न पडले. तिला स्वप्नामध्ये जटा, भस्म व रुद्राक्ष धारण केलेला, व्याघ्रचर्म पांघरलेला, त्रिशूलधारी असा एक दिव्य शिवयोगी दिसला. तो तिला म्हणाला, मुली, तू मला व्यर्थ दोष देत आहेस. तुझ्या मुलाला काय झाले आहे? थांब, मी त्याला जिवंत करतो. मग त्याने झोळेतील भस्म मुलाच्या सर्वांगास लावले. त्याच्या मुखात प्राणवायूचा संचार केला आणि हा पहा, मी तुझा पुत्र जिवंत केला आहे असे म्हणून तो क्षणार्धात अदृश्य झाला. ब्राह्मणी खडबडून जागी झाली. तिने प्रेताकडे पाहिले तर काय आश्चर्य. तो मुलगा हळूहळू उठून बसला, धावत आईपाशी आला आणि म्हणाला, मला भूक लागली आहे, दूध दे ना. ब्राह्मणीचा व तिच्या पतीचा डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यांनी त्याला छातीशी कवटाळून अश्रूंनी न्हाऊ घातले. त्या सुखाचे काय वर्णन करावे. ब्राह्मणीने मुलाला यथेच्छ स्तनपान दिले. श्रीगुरूंबद्दलच्या कृतज्ञ भावाने तिचे अंतःकरण भरून आले होते. त्या दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घातली. श्रीगुरूंची अपार स्तुती केली. मग गंगेत स्नान केले. रक्ताळलेल्या पादुका स्वच्छ धुतल्या. त्यांची पूजा केली. दीप लावला. औदुंबराला पाणी घालून ते दाम्पत्य भावभक्तीने गुरुभजन करू लागले. सकाळी त्यांची आप्तमंडळी प्रेतावर संस्कार करण्यासाठी तेथे आली. गंगाधराचा पुत्र जिवंत झालेला पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी श्रीगुरूंचा उत्स्फूर्त जय जयकार केला. सिद्ध म्हणाला, नामधारका, असा आहे औदुंबर गुरुस्थानाचा महिमा.
येथे औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे, पादुका पूजन, ग्रंथवाचन, ब्राह्मण संतर्पण, होम हवन, दानधर्म, जप या गोष्टी श्री गुरूंच्या प्रित्यर्थ केल्याने त्यांची प्रसन्नता लाभून भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात. औदुंबर हे त्रिभुवन कीर्तीचे गुरुपीठ आहे. या अत्यंत पवित्र स्थानी उपासना केल्याने भाविकांचे कल्याण होते. अध्याय 20 व अध्याय 21 ह्याची फलश्रुती आहे. संततीवरचे गंडांतर टळेल, संततीचे आरोग्य चांगले राहील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.